स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठी ग्रामरचे काही प्रश्न. सर्व प्रधान परीक्षेसाठी उपयुक्त असणारे मराठी ग्रामरचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य हे देव या ठिकाणी होते? ऑप्शन क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत जनाबाई, 3 संत एकनाथ, 4 संत तुकाराम महाराज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराज यांचे वास्तव्य हे देव या ठिकाणी होते. प्रश्न क्रमांक 2. डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 समाधान वाटणे, 2 अंधुक दिसणे, 4 अतिशय भीती वाटणे, 3 अतिशय भीती वाटणे, 4 डोळ्यात खुपणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अतिशय भीती वाटणे. डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे अतिशय भीती वाटणे. प्रश्न क्रमांक 3. सर्वजण उठून जाऊ लागले या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 नवीन कर्मणी, 2 कर्मणी प्रयोग, 3 भावी प्रयोग, 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. सर्वजण उठून जाऊ लागले या वाक्यामध्ये अकर्मक कर्तरी प्रयोग होतो. प्रश्न क्रमांक 4. त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 नवीन कर्मणी, 2 समापन कर्मणी प्रयोग, 3 भावी प्रयोग, 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 समापन कर्मणी. त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यात समापन कर्मणी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 5. पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 नवीन कर्मणी, 2 समापन कर्मणी प्रयोग, 3 भावी प्रयोग, 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. पक्षी आकाशात उडाला या वाक्यामध्ये अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 6. राम वनात गेला होता या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 वर्तमान काळ, 2 भविष्यकाळ, 3 पूर्ण भूतकाळ, 4 अपूर्ण भूतकाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण भूतकाळ. राम वनात गेला होता या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे. प्रश्न क्रमांक 7. मी दररोज मंदिरात जात असे या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 वर्तमान काळ, 2 भविष्यकाळ, 3 अपूर्ण भविष्यकाळ, 4 चालू पूर्ण भूतकाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चालू पूर्ण भूतकाळ. मी दररोज मंदिरात जात असे या वाक्यामध्ये चालू पूर्ण भूतकाळ आहे. प्रश्न क्रमांक 8. मुख्यालय या शब्दामध्ये कोणती संधी आहे? ऑप्शन क्रमांक 1 व्यंजन संधी, 2 स्वर संधी, 3 विसर्ग संधी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वर संधी. मुख्यालय या शब्दामध्ये स्वर संधी आहे. प्रश्न क्रमांक 9. ने, ए, शी हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऑप्शन क्रमांक 1 द्वितीया विभक्ती, 2 तृतीया विभक्ती, 3 षष्ठी विभक्ती, 4 सप्तमी विभक्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तृतीया विभक्ती. ने, ए, शी हे तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहे. प्रश्न क्रमांक 10. मतिमंद या शब्दामध्ये कोणता समास आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास, 2 द्विगु समास, 3 तत्पुरुष समास, 4 द्वंद्व समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तत्पुरुष समास. मतिमंद या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे. प्रश्न क्रमांक 11. सूर्य या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भास्कर, 2 रवी, 3 सविता, 4 दामिनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दामिनी. दामिनी हा शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे. प्रश्न क्रमांक 12. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भास्कर, 2 इंदू, 3 सविता, 4 दामिनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इंदू. चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे इंदू. प्रश्न क्रमांक 13. चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भास्कर, 2 इंदू, 3 चंद्रिका, 4 दामिनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चंद्रिका. चांदणे या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे चंद्रिका. प्रश्न क्रमांक 14. दिवस या शब्दाचे खालीलपैकी योग्य
अनेकवचन शोधा. ऑप्शन क्रमांक 1 दिवस, 2 दिवशी, 3 दिवसे, 4 दिवसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिवस. दिवस या शब्दाचे अनेकवचन आहे दिवस. प्रश्न क्रमांक 15 मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 संगीतार्थी वाक्य, 2 आज्ञार्थी वाक्य, 3 विद्यार्थी वाक्य, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी वाक्य. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे वाक्य विद्यार्थी वाक्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.